सगळ्या हिच्यात मिळत तर मी दुसरी गाडी कशाला घेऊ. आणि ते पंचराम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील परत आपण आहोत कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण एक ओनरशिप रिव्ह्यू घेऊन आलेलो स्प्लेंडर प्लसचे मित्रांनो 2024 ची गाडीवर आहे. तर आज आपण मित्रांनो कस्टमरला विचारणार आहोत ज्याने 200 गाडीवर चालवलेली गाडी कशी वाटली, मेंटेनन्स कसं आहे गाडीचं, सर्व्हिस वगैरे कशी आहे आणि मेन मित्रांनो मायलेज काय देते. कारण की मित्रांनो जे कोणी पण स्प्लेंडर गाडी घेते फक्त दोन कारणामुळे घेते मित्रांनो, मायलेज आणि प्राइस मुळे. तर आज आपण कस्टमरला तेच विचारणार मित्रांनो. चला बोलूया एकदा व्हिडिओमध्ये. तर काय नाव मित्रा तुझं? माझं नाव कृष्ण आहे. तर मित्रांनो, कृष्णाला आपण एक आज पूर्ण डिटेलमध्ये स्प्लेंडर प्लसचं पूर्ण एक ओनरशिप रिव्ह्यू घेणार आहोत. तर कृष्णा, सगळ्यात पहिले आपली स्प्लेंडर कधीचं मॉडेल आहे? माझं हे मॉडेल 2024 जानेवारी मधलं आहे. जानेवारी म्हणलं म्हणजे एकदम स्टार्टिंगच आहे. हा, स्टार्टिंग 1 तारखेलाच घेतली होती. म्हणजे असं नाही की जुनी गाडी आहे 25 ची नाहीये, 24 चीच गाडी आहे. नाही, 24 चीच गाडी. सॉरी म्हणजे मित्रांनो 23 ची गाडी नाही, 24 ची गाडी आहे स्टार्टिंग महिन्याची. बाकी कृष्णा स्प्लेंडर का घेतली? सगळ्यात पहिला स्प्लेंडर आता तुम्हाला तर माहित आहे स्प्लेंडर काय घेतो आपण. मायलेज आणि कम्फर्टच्या मामल्यामध्ये मस्त गाडी आहे, एक नंबर. आणि तुला आता लोक 2 वर्षात संतुष्ट केला का पूर्ण? हा, संतोष म्हणजे ती आता म्हणजे माझे बाबा चालवतात गाडी, म्हणजे वन हँड गाडी आहे. माझ्या बाबाशिवाय दुसरं कोणी चालत नाही, चालवली तर मी चालवतो बस. म्हणून आमची आतापर्यंत जे गाडी घेतलेली 2024 पासून तर आतापर्यंत तिचं मायलेज कमी नाही झालेलं. झालं जरी असेल तर 5% पर्यंत, नाही तर बाकी काहीच नाही. 65-70 पर्यंत देते आता पण. हा, आता पण 2 वर्षानंतर पण. हा, 2-2.5 वर्ष झाले तिला तरी तेवढंच मायलेज देते. बरं भावा, 2 वर्षात गाडीला किती किलोमीटर चालवलं? 2 वर्षात आता गाडी आमची चालली बघा 40,000 होते. 200 किलोमीटर झालं 40,000 होऊन जाते. म्हणजे 39,800 जवळपास झाले. हा हा. तर भावा आता तू सांग मला, हिचं मेंटेनन्स किती आहे बरं येरी? मेंटेनन्स तर काहीच नाही, आता बस आपलं सर्व्हिसिंग आपण जी करतो बस ऑइल चेंज होते. बाकी तिच्यातनी माझे बाबा तर मतलब एकदम हळू गाडी चालवतात, तर मग त्याच्यामध्ये काही दुसरं काम वगैरे तर निघतच नाही. बाकी बस आपलं ऑइल चेंज आणि बाकी हे साधंच काम, बाकी काही नाही. बाकी भावा, ही जी गाडी तुला स्प्लेंडर प्लस ही तुला 2024 जानेवारी महिन्यातनी एक शोरूम किंवा ऑन रोड किती मध्ये पडली बरं? ती आम्हाला कॅश मध्ये घेतली होती आम्ही गाडी, 95,000 पर्यंत पडली होती. म्हणजे याच्यात सगळं आलं आपलं. कारण की आम्ही गाडी हे करणार होतो, म्हणजे लोन करणार होतो, पण ती महागात चालली होती. 1,25,000 चालली होती. थोडी महाग जाते भाऊ, 20-25,000 वाढतातच नॉर्मली. बाकी भावा, आता ही जेव्हा गाडी घेतलेली आहे तर तू हीच गाडी घेण्यामागे काही उद्देश होता तुझ्याला, काही हिर घेतली अशी का पसंत होती? नाही, मला पहिल्यापासूनच स्प्लेंडरच आवडत होती आणि माझ्या बाबांनाही स्प्लेंडर नाही तर मग HF डिलक्स दोन्ही घ्यायच्या म्हणत. पण मग HF डिलक्स आणि ते दोन्ही पैकी मग कोणती घ्यायची, तर मग स्प्लेंडर घेऊन टाकली. कारण स्प्लेंडर आम्हाला पहिल्यापासून आवडतही होती आणि मला तर खूप आवडते स्प्लेंडर गाडी. बाकी भावा, आता लोक तुझी सर्व्हिस वगैरे असते ही शोरूमला करत असतं का बाहेर करत असतं? तसं आम्ही 1-1.5 वर्षापर्यंत शोरूमलाच केली, कारण की शोरूमला जर केली तर 5 वर्षाचे ते गॅरंटी देत होते याची, आपल्या मोटरची. हो, गॅरंटी वॉरंटी पण मग त्याच्यानंतर मग शोरूम खूप लांब आहे, मग त्याच्यामुळे मग घराजवळ जे दुकान आहे तिथंच करत असतो. बाकी भावा, तू सांग आता मला, आपले 2 वर्षात तू गाडी कुठे कुठे घेऊन गेलेला आहेस बरं अशी? 2 वर्षामध्ये म्हणायचं तर मग आत्ताच मागच्या महिन्यात आम्ही संभाजीनगरला गेलेलो होतो. संभाजीनगरला गेलो बाय रोड. हा, स्प्लेंडर घेऊन. हा. कसं वाटलं तुला स्प्लेंडर घेऊन जायचं? एक नंबर. काही म्हणजे काहीच म्हणजे टेन्शन नाही, असं एकदम फ्री गेलो आम्ही. आणि एकदम बाय रोड गेलो ना, म्हणजे काही वाटलं नाही की बा असं गाडी चालवते का काही म्हणजे पाठीचा त्रास नाही, काही नाही. सस्पेन्शन कसं वाटलं तुला गाडी? एकदम स्मूथ आहे. म्हणजे तुम्ही आता आम्ही तरी संभाजीनगरला गेलो, जर आम्ही म्हणजे वाशिममध्ये जर गाडी असली, आमच्या गाडीवर वजन खाजर राहते काही बी, पण मग तरी बी गाडी एकदम स्मूथ चालते. काही गड्डा वगैरे काही टेन्शन नाही त्याचं. बाकी भाऊ, तुला आता सध्या वाशिम मध्ये काय मिळाले तिथे, तशी तुला काय अंदाज आहे? वाशिम मध्ये आता वाशिम मध्ये जर चालवली जरा कमी तर होतेच, कारण की गल्ल्या उल्ल्या आणि गिअर कमी असं होतं, ब्रेक लागते त्यामुळं. किती देते तुला? तरी पण 60-65 तर देतेच. आणि हीच जर आपण हायवे वरती घेऊन गेलो तर हायवेचं 70चं तर मी सांगतो, शोरूम वाले खूप सांगतात. मी अजून बी 2-2.5 वर्ष झाले गाडीला, पण तरी 70 पर्यंत देतेच. वन हँड गाडी का? म्हणजे माझ्या बाबाशिवाय कोणी चालवतच नाही. मी चालवली तर चालवली. बाकी बाबा, आपल्या स्प्लेंडर पैकी तुम्ही अजून काय काम केलेलं का बाबा 2 वर्षात? काम काहीच केलेलं नाही, कारण की बाबाच्या हाती राहते गाडी, तर बाबा काही करूच देत नाहीत. बस समोरचा लाईट जो शोरूम कडून आलेला होता तोच चेंज केलेला आहे आणि LED लाईट टाकलेला आहे. बरे व राजेंद्र, कारण की रात्री गाडी जर गेली कुठं, बाबा जातात ना बाहेर कुठं, तर मग त्या जो शोरूम कडून लाईट आलेला तो जरा कमी म्हणजे फ्लॅश मारत आहे. हो, तो उजेड कमी भेटतो. हा, तर मग त्याच्यामुळे चेंज करून घेतलाय. बाकी तर कृष्णातून आता 2 वर्षात आपल्या गाडीचे थोडे टायर मला अलग वाटत आहेत. 40 चालवली
बदलले का टायर? मागलचा टायर चेंज केलेला आहे, बाकी समोरचा जो शोरूम कडून आलेला आहे ट्यूबलेस टायर तोच आहे आणि मागलचा टायर चेंज केलेला आहे. मागचा मग ट्यूबलेस आहे का साधा आहे मग तसा? नाही, तो साधा टाकलेला आहे बाबांनी, कारण की ते पहिले जे ट्यूबलेस होता तो खूप म्हणजे पंक्चर झाला, तर ते त्याच्यात प्लस पॉईंट आहे की बाबा ती लांब लोक जाते गाडी, मतलब जिथं पंक्चरचं दुकान आहे तिथपर्यंत जाते. पण मग त्याच्यामध्ये काय होऊ लागलं की 6-7 महिने झाले आमच्या गाडीला आणि पंक्चर एकदा दोनदा झाली की तो टायर चेंज करण्यावर आला होता. म्हणजे खूप म्हणजे बॉबल वगैरे आले की त्याचे? आणि पंक्चर काढायला गेलो ना आपण ट्यूबलेस टायरचा, तर मग ते काय करतात, ते मोठा ते खिळा घालतात त्याच्यामध्ये आणि मग त्याचं छिद्र पडते. त्यामुळे बाबांनी मग ते म्हणजे साधा टायर टाकलेला आहे ट्यूब. हा म्हणजे झंझटच नको ते. कारण की बाबा आपण जशी पंक्चर जर जास्त वेळ जर निघाल्या गाडीत तर टायर बदला लागतो तुम्हाला. हा, बस बस बस. कारण की ते छेत्र मारू मारू ते टायर खराब होते बस मित्रांनो. बस बस. बाकी बाबा आपल्या गाडीमध्ये तुला अजून काय चांगलं वाटलं असेल बाबा, जसं मॉडिफाय टाईप काय काय केलेलं तुम्ही याच्यात? मॉडिफाय तर काहीच केलेलं नाही, कारण की बाबाकडेच राहते गाडी जास्त जेव्हा करून. तुझ्यापाशी येईल तेव्हा होऊ शकते मग. हा, मग माझ्याकडे जेव्हा देतील किंवा मी माझी घेऊ, स्प्लेंडरच घेणार आहे मी परत. तुला दुसरी नाही आवडत कोणती? दुसरी नाही आवडत गाडी. मायलेज, कम्फर्ट सगळं याच्यात मिळत, तर मी दुसरी गाडी कशाला घेऊ. आणि ते 95,000. हा, तेव्हा 95,000 होते ना. आता तर हिच्यामध्ये खूप म्हणजे मॉडिफिकेशन, म्हणजे शोरूम कडूनच खूप म्हणजे एलईडी light लाईट, बी change. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सगळं आलं याच्यात. हा आणि आपण जर मित्रांनो पुणे मुंबई Digital साईडला meter गेलो बी तर आलेलं आहे. डिस्क ब्रेक वाली पण आली स्प्लेंडर. हा, बट डिजिटल मीटर बी आलेला आहे. डिस्क ब्रेक वाली पण आलेली अजून. हो का, डिस्प्ले म्हणजे त्याच्यामुळेच मग मला स्प्लेंडरच आता. आणि पुढे आणि जेव्हा मी घेईल तेव्हापर्यंत अजूनही म्हणजे अपडेट येऊ शकते. हा, बस अपडेट येऊ शकतात ना. अपडेट अजून चांगलं येऊ शकते स्प्लेंडर मध्ये मित्रांनो. बाकी भावाची जे याच्यामध्ये सेन्सर वगैरे दिले जातात, टाकी सेन्सर, स्टँडला सेन्सर आहे आणि चार्जिंग केबल बी आहे याच्यामध्ये. हा, चार्जिंग केबल तर चांगलं आहे. पण तू सांग मला एकदा सेन्सर बद्दल तुला कसं वाटतं याच्यावालं? म्हणणं आहे सेन्सरचा मला म्हणजे सेन्सर नव्हते पाहिजे, कारण की सेन्सर मी माग कोणीतरी गाडीवर बसलो तर स्टँड मोडलं होतं याचं, तर मग स्टँड चेंज केलं. म्हणजे आता कंपनी फिटेड स्टँड नाहीये, पण मग ते जेव्हा बी आता वरती करतो ना तर जरा प्रॉब्लेम देते, चालू होत नाही गाडी. असं समजते की स्टँड खालीच आहे. गाडीला एकदा दोनदा स्टँड खाली हे बरोबर आहे. ती गाडी गेअर मध्ये टाकली गाडी बंद होणार आहे. मग त्याचं काय जुगाड करावं लागते. जुगाड नाही, काहीच नाही, फक्त एकदा खाली करून परत वरी केलं की मग झालं, होऊन जाते की नाही. बाकी भावा अजून काय तुला गाडीमध्ये चांगलं किंवा खराब काय वाटलं असेल तुला? बाकी काहीच नाही. बाकी एक नंबर गाडी आहे आणि फॅमिलीसाठी बी मस्त आहे. म्हणजे घरच्या घरी आणि आपण याला शेतात बी नेऊ शकतो. शेतात तर काही विषयच नाही दुसऱ्या गाडीशिवाय. म्हणजे स्प्लेंडर नाव घेऊ शकत नाही आपण. आता तुम्हाला तर माहितच आहे स्प्लेंडर गाडी. हिरो स्प्लेंडर डिलक्स झाली, ह्या गाड्या अशा येतात कुठं पण घेऊन जा, काय पाहायचं काम नाही. शेतात न्या, कशात न्या. हो. बाकी भावा आता 100 किलोमीटर राहते, कारण बाबा डेलीला म्हणजे आता मार्केट लाईन मध्ये आहेत ना माझे बाबा, म्हणजे भाजीपाल्याचा व्यवसाय करतात, तर मग त्याच्यामुळं त्यांना लांब जावं लागते मार्केटला, बाजाराला, इकडे तिकडे, तर मग हीच गाडी घेऊन जातात. डेली आता 100 चालते आपली गाडी. हो. तर इथे डेली पेट्रोलचा खर्च किती निघते बा? पेट्रोलचा अजून बी जेवढ्याला तेवढंच, कारण की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं व्हिडिओमध्ये की 1 हँड गाडी आहे बा, किंवा काहीच नाही तिच्यामध्ये. मग त्याच्यामुळं मायलेज तिने तोडलेलं नाहीये आणि त्याचं जे ॲव्हरेज आहे ते जसाल तसंच आहे. बरं बाबा, आता तुझे बाबा गाडी चालवतात, बाबा असं रश गाडी तर चालवत नसते, पळत नसते गाडी. नाही, ते किती मध्ये पळवतात? म्हणजे हायेस्ट त्यांच्या 50च्या वर कधी जातच नाही गाडी. 40-50 ती बी हायवेवर, आणि जर गावामध्ये असलं तर 30-35. मग का ना माइलेज देणार मित्रांनो? हा, मस्त. 50ची स्पीडची गाडी मेंटेन ठेवसाल, कंपनीमध्ये 60 पर्यंत चालवा, माइलेज चांगला देईल. हे 50 चालू तर काहीच प्रॉब्लेम नाही. हा, बस बस बस. आणि ती जर माझ्या हाती असली तर 60-65 चालते, बाकी काही नाही. तू हिला आता किती पर्यंत घेऊन गेला त्याची स्पीड? मी आता म्हणजे जितकी पळते तितकी पळवलेली आहे, पण ती 90-95च्या वर जात नाही. 90 जात नाही, 95 तर नाव जाऊ शकत नाही. मग याची कामं करायला लागतात, कारण की टायर छोटे तर मोठे टायर वगैरे लावा लागतात मित्रांनो. बाकी मित्रांनो, तुम्हाला आजचा आपला मराठीमध्ये स्प्लेंडर प्लसचा ओनरशिप रिव्ह्यू कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि मित्रांनो, यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा एक ओनरशिप बघायचा असेल कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.